Hello students, today we discuss a new article combination. Our chapter name is permutation and combination. The second part is combination. The combination means the selection of R object out of n object. Here order is not important. The symbol of combination is NCR or in open bracket NR or only NCR. There are three symbols but we use the symbol NCR. Now first we find the formula for the combination. Now here we take A, B, C. There are three objects. We select two at a random. Then we get AB, AC and BC. But now there are three ways. Order is not important. या ठिकाणी तीन लेटर्सपैकी दोन लेटर सिलेक्ट केलेत ए बी ए सी आणि बी सी. या तीन पेअर आपल्याला घेता येतात. परंतु याची जर ऑर्डर इम्पॉर्टंट घेतली आपण परत ए बी आणि बी ए, याचा ए सी आणि सी ए, याचा बी सी आणि सी बी, म्हणजे हे किती झाले 6. ऑर्डर इज इम्पॉर्टंट. तर ऑर्डर इम्पॉर्टंट असेल तर परम्युटेशन म्हणजे 3P2 इज इक्वल टू 6 अँड 3C2 इज इक्वल टू 3. म्हणजे जर कॉम्बिनेशन घ्यायचं म्हटलं तर फक्त 3 येतात, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. तर या ट्रायल आणि एक्झाम्पलवरून आपण असे अनेक एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यावरून जनरल फॉर्म्युला जो आहे, थोडक्यात काय कॉम्बिनेशन्स हे कमी आहेत, परम्युटेशन हे जास्त आहेत. मग या 6 आणि 3चं रिलेशन जर पाहिलं तर 6ला 2ने डिवाईड केलं की 3 मिळतं, किंवा 2 फॅक्टोरियलने डिवाईड केलं तरी 3 मिळू शकतं. 6 डिवायडेड बाय 2 into 1 इज ऑल्सो 3. हा कन्सेप्ट विचारात घेऊन NCR इज इक्वल टू R फॅक्टोरियल इज इक्वल टू NPR हे जास्त आहे. NPR इज इक्वल टू R फॅक्टोरियल इंटू NCR. R फॅक्टोरियल म्हणजे 2ने 3ला गुणलं की 6 मिळतं, म्हणजे याचं उत्तर 3 येणार. बघा 3P2 इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल इंटू 3C2. हे 3P2 किती आलेलं आहे इथं 6 आलेलं आहे. 6 बरोबर 2 into 1 हे किती आलं होतं 2, हे 3 आलं होतं. 3 into 2 इज 6. म्हणजे हे रिलेशन आपल्याला मिळालं. याच्यावरून NCR इज इक्वल टू NPR डिवायडेड बाय R फॅक्टोरियल. NPR माहीत आहे आपल्याला, N फॅक्टोरियल डिवायडेड बाय N मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. म्हणजे NCRचा फॉर्म्युला आपल्याला याच्यावरून N फॅक्टोरियल डिवायडेड बाय N मायनस R फॅक्टोरियल हा झाला परम्युटेशनचा. त्याला फक्त डिनॉमिनेटरमध्ये R फॅक्टोरियलने मल्टिप्लाय करायचं. याचा वापर करून आपल्याला कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल पाहिजेत. परीक्षेमध्ये एक्झाम्पल कॉम्बिनेशनचं किंवा परम्युटेशनचं हे सांगितलं जात नाही. आपण त्याच्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची आहे का ते ओळखायचं. ऑर्डर महत्त्वाची असेल तर परम्युटेशन, नसेल तर कॉम्बिनेशन. हे लक्षात येते आपल्या आता इथं परम्युटेशन हे जास्त असतात, कॉम्बिनेशन हे कमी असतात. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ते N मायनस R इज इक्वल टू NCR. म्हणजे समजा 5C2 जर असेल, 5C2 इज इक्वल टू 5 मायनस 2. हे दोन्ही सारखे येतं, म्हणजे 5 मायनस 3. 5C2 इज इक्वल टू 5C3. हे दोन्ही सारखे येतं. या प्रॉपर्टीचा वापर असा करू शकतो.
NC0 is equal to 1. The n factorial divided by n minus 0 factorial into 0 factorial. 0 factorial 1 आहे, n factorial n factorial जाईल 1 मिळेल. NCR is equal to NCS. हे केव्हा सत्य आहे जर R बरोबर S असेल किंवा S बरोबर n मायनस आर या प्रॉपर्टीचा वापर केलेला आहे. कारण आरची n मायनस आर एवढीच किंमत येऊ शकते. त्याच्यानंतर NCR इज इक्वल टू NPR. आता हे फॉर्म्युला आपण सिद्ध केला आहे याच पद्धतीचा. हे कॉम्बिनेशन जे आहे ते कमी असतात, त्या परम्युटेशनला R फॅक्टोरियलने डिवाईड करावं लागतं. NCR प्लस NCR मायनस 1 इज इक्वल टू n प्लस 1 CR. ही प्रॉपर्टी देखील आणि गणितामध्ये वापरता येईल. त्याच्यानंतर NC0 प्लस NC1 NCN पर्यंतची बेरीज 2n विदाउट प्रूफ प्रॉपर्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर 0 2 4 6 8 अशा कंटिन्यू 1 2 1 3 5 ऑड या सर्वांची बेरीज आहे ऑडची आणि इवन विथ 0 2n मायनस 1 येते. 2n मायनस म्हणजे 0 2 4 6 8 किंवा 1 3 5 7 कंटिन्यू. त्याच्यानंतर NCR इज इक्वल टू n/r इंटू इथं n मायनस 1 होतं r मायनस 1. परत n/r n मायनस 1 r मायनस 1 घेतला की परत आणखीन एकदा मायनस 1 होईल n मायनस 2 c r मायनस 2. कंटिन्यूइंग दिस प्रोसेस. म्हणजे पुढं काय घेणार तुम्ही n मायनस 2 डिवायडेड बाय r मायनस 2. हे काय येणार n मायनस 3 c r मायनस 3. आता NCR हा मॅक्झिमम केव्हा असतो? या दोन केसेस आहेत. जर n हा इव्हन असेल सम असेल तर n/2ची किंमत जी आहे म्हणजे आरची किंमत n/2 असताना समजा nची किंमत 10 असेल तर आरची किंमत 10c5 ही मॅक्झिमम येईल. जर ऑड असेल तर एक वजा करायचा किंवा ॲड करायचा, त्याला 2ने डिवाईड करायचं किंवा ऑड असेल अशा वेळेस हे मॅक्झिमम येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल 5c2 याच्या दोन पॉसिबिलिटी आहेत. यांची किंमत 5 मायनस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 तरी येईल किंवा 5 मायनस 1 2 येईल किंवा 3 येईल. 6/3 2 किंवा 3 येऊ शकते. आणि इव्हन समजा 8 दिला C2 तर हे मॅक्झिमम येण्याची काय 8/2 दॅट इज 4c2 हे आरची किंमत 4 असताना 8c4 हे मॅक्झिमम येईल. अशा पद्धतीने या प्रॉपर्टीचा वापर गणित सोडवताना करता येईल. आता याची काही एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ 15c4. आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल इज इक्वल टू 15 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 15 मायनस 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. हे 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 11 फॅक्टोरियल इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 हे कॅन्सल करायचं. याचं उत्तर जे आहे तुम्हाला गुणाकार करता येईल. इथं वेळ घालवत नाही. आता याचं उत्तर येतं आहे 1365. यांचा गुणाकार भागाकार जो आहे तो एवढा येईल. आता पुढचं एक्झाम्पल जे आहे ते महत्त्वाचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. हे रिलेशन दिले आहे तुम्हाला. मग हे गणित केअरफुली लक्ष दिलं तर मोठं एक्झाम्पल आहे. सुरुवातीला आपण ट्वाईस NC3ची किंमत काढूया किंवा हे प्रोपोर्शनलच्या फॉर्ममध्ये लिहायचं म्हणलं तर ट्वाईस NC3 डिवायडेड बाय NC2 इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 3. याला इक्वेशन 1 म्हणूया. मग आता एक एक किंमत काढूया. कन्सिडर ट्वाईस NC3 इज इक्वल टू 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय ट्वाईस n मायनस 1 फॅक्टोरियल ट्वाईस n मायनस
3 factorial into 3 factorial is equal to 2n into 2n minus 1, 2n minus 2, 2n minus 3 factorial. एक एकने कमी केला, -3पर्यंत काय गेलो आपण, डिनॉमिनेटरमध्ये ट्वाईस एन मायनस 3 फॅक्टोरियल आहे इंटू 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1. हे कॅन्सल झाले. 2n इंटू ट्वाईस एन मायनस 1 इंटू 2 ब्रॅकेट n मायनस 1 होल डिवायडेड बाय 3 इंटू 2 इंटू 1. यातला 2ला 2 कॅन्सल होईल. 2/3 ब्रॅकेट n 2n मायनस 1 n मायनस 1. याला आपण 2 म्हणूया. त्याच्यानंतर पुढचा NC2 इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 इंटू 1. हे कॅन्सल झालं आणि शिल्लक काय राहिलं, n इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2. याला इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 जे आहे ते 2 आणि 3 याला 3 म्हणूया. हे दोन इक्वेशन जे आहेत ते एकमध्ये ठेवायचे. म्हणजे एक काय ट्वाईस NC3ची किंमत किती आली होती, 2/3 ब्रॅकेट n इंटू ट्वाईस n मायनस 1 n मायनस 1 होल डिवायडेड बाय n इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू राईट हँड साईड किती आहे 52 डिवायडेड बाय 3. तर याच्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल, 4 डिवायडेड बाय 3 हा n कॅन्सल होईल, हा n मायनस कॅन्सल होईल. 2n मायनस 1 इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 3, 3 कॅन्सल. 8n मायनस 4 इज इक्वल टू 52, 8n इज इक्वल टू 56, n is equal to 7. We want to find the value of n ची किंमत काढायची होती. ती किंमत किती आली, 7 आली. आता वर्ड्स एक्झाम्पल जे आहे ते नेक्स्ट पिरियडला आपण वर्ड्स एक्झाम्पल घेऊ. आत्ताच्या पिरियडला ते 2 एक्झाम्पल सफिशियंट आहेत. ओके, थँक्यू.